हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो. अव्यू इथे रडतो आहे कारण आई घराच्या बाहेर आली आणि मला अजूनही बाबा बाहेर घेऊन गेले नाही. या गोष्टीचं त्याला खूप हर्ट होत होता आणि म्हणून तो रडत होता. सर्वात पहिले म्हणजे तर मी, प्रीतम आणि अव्यू आम्ही तिघंही निघालो आहे घराच्या बाहेर काहीतरी शॉपिंग करायला. एनिवेज, तुम्हा सगळ्यांना हॅपी चिल्ड्रन्स डे. सगळ्यांना म्हणजे सगळ्या छोट्या मुलांना, तुमच्या छोट्या मुलांना किंवा जर कोणी छोटे मुलं बघत असेल तर त्यांनासुद्धा. चला तर आम्ही खाली आमच्या पार्किंगमध्ये आलो आहे आणि आल्या लक्षात आलं की बाहेर भरपूर गारगार वारा सुरू आहे आणि मी अव्यूची टोपी विसरली होती. म्हणून मी परत वर गेली, म्हणजे घरी गेली, त्याची टोपी घेऊन आली. आणि बाहेर असं काहीसं एकदम शांत वातावरण आहे सध्या, कारण भरपूर असं थंडावा सुरू आहे पुण्यात, आमच्या एरियामध्ये. म्हणजे आय थिंक सगळ्या पुण्यात महाराष्ट्रामध्येच थंडी भरपूर आहे. असो, त्यानंतर प्रीतमने अव्यूला छान त्याची कॅप घालून दिली आणि त्यानंतर आम्ही सगळ्यात आधी गेलो गोकुळला. तिथनं मी थोडीफार शॉपिंग केली. ते काय शॉपिंग केली ते व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. त्यानंतर आम्ही ते आणखी पण काही अशा चटरपटर गोष्टी बघत होतो, पण आज मी प्रीतमला बोलले की नको आपण घ्यायला, कारण रिसेंटलीच अव्यूचं ऑपरेशन झालं आणि त्याला काहीही बाहेरच्या वस्तू खायला स्ट्रिक्ट नाही बोलले डॉक्टर, काही दिवसच फक्त. पण तरीसुद्धा एक छोटासा केक म्हणून आज घेऊन आलेलो, कारण आज चिल्ड्रन्स डे आहे आणि आपल्या घरी छोटं बाळ आहे आणि ते सेलिब्रेट आपण नाही तर कोण करायचं, म्हणून एक छोटंसं केक घेऊन आली. आणि त्याचबरोबर आजी आणि अव्यूला बसवलं. म्हटलं आजी तू पण कट कर केक, कारण तिचा वाढदिवस कधी येतो हे आमच्यामधनं कोणालाच माहिती नाही आहे. पण मी म्हटलं चला काही असू द्या, पण आज तू सुद्धा केक कट कर अव्यू बरोबर. अव्यू खूप एक्सायटेड होता केक कट करायला. त्याला केक खायला खूप आवडतो. त्याच्या वाढदिवसाला त्याने खूप ताव मारला होता केकवर. तेव्हाच आम्हाला कळालं होतं की त्याला केक भरपूर आवडतो. आम्ही सहजासहजी केक काही आणत नाही, असंच काहीतरी ओकेशनली आणतो. म्हणजे चिल्ड्रन्स डे, आमची ॲनिव्हर्सरी, आमच्या तिघांचे बर्थडे किंवा क्रिसमस, अशाच दिवसांमध्ये आमच्याकडे केक येत असतो. त्यानंतर छान असं सेलिब्रेट केलं. अव्यूने सगळ्यात पहिले केक खाल्ला, त्यानंतर आजीला केक भरवलं, मी केक खाल्ला. आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं केक खाऊन. पण त्यातल्या त्यात अव्यूने एवढा राडा केला, म्हणजे तो एवढा रडला, कारण त्याला पूर्ण केक हवा होता. त्याला त्याच्या हाताने त्याच्या हिशोबाने केक खायचा होता, जे की मला त्याला द्यायचं नव्हतं. एक तर कपडे घाण करतो, दिवसातनं 4 ते 5 कपडे त्याचे रोज धुवायला असतात आणि त्यातल्या त्यात त्याला एवढं केक आम्हाला द्यायचं सुद्धा नव्हतं. पण तरीसुद्धा त्यांनी त्याच्या हाताने त्याला हवं तेवढं थोडाफार केक खाल्ला आणि त्यानंतर मग मी सगळा केक लपवून ठेवला. सगळ्यात आधी त्याला म्हणत होती की अरे आजीला भरव केक, मला भरव केक, पण तो करायचा, घ्यायचा आणि सगळा स्वतःच खाऊन घ्यायचा. आणि मुलांना तसंही एवढं शुगरी केक वगैरे द्यायला नकोच वाटतं, म्हणून आम्ही एकदम छोटासाच केक आणला होता. त्यानंतर छान असे छोटे मोठे फोटोज काढून घेतले. असा काहीसा आमचा चिल्ड्रन्स डे होता, तो सेलिब्रेट केला आम्ही. मला असं वाटते की आपल्या घरी ज्या गोष्टी पॉसिबल आहे ना, छोटे छोटे सेलिब्रेशन्स, ते सगळ्यांनीच करायला पाहिजे. त्याने एक हॅपीनेस येतं, काहीतरी छान छान खायला पण मिळतं. आणि आमच्याकडे बाळ असल्यामुळे आम्ही खूप साऱ्या गोष्टी असं ट्राय करतो ज्याने तो खूप आनंदी होईल, हॅपी होईल आणि त्याला वाटेल की अरे हां, असं काहीतरी सेलिब्रेशन पण असतं. त्यानंतर आम्हाला बाबाला पण केक नव्हता भरवायचा, आम्हीच करत होतो, पण तरीसुद्धा मी प्रीतमला केक भरवला आणि त्यानंतर बाकी सगळा केक मी लपवून ठेवला. त्यानंतर आज जेवणामध्ये ना मस्त अशी डाळभाजी बनवली होती, त्याचबरोबर भात, भाकरी आणि चपाती आणि थोडेफार फिंगर वगैरे तळून घेतले होते. याच्यावर मला काही करायची इच्छा नव्हती, कारण थोडीफार माझीसुद्धा तब्येत काही बरोबर नाही आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान असं जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मी आणलेला गोकुळचा काय पसारा होता तो तुमच्याशी शेअर करते. सर्वात आधी तर मी डोनट्स आणले होते, कारण प्रीतमला आणि मला खूप आवडतं, पण आम्ही कधीतरीच खातो. हे कुरकुरेचं काहीतरी नवीनच एक चटपटा मसाला आलं होतं. म्हटलं चला काहीतरी ट्राय करून बघूया. अव्यूला तर द्यायचं नव्हतं, पण तरीसुद्धा त्यांनी खाल्लं. त्यानंतर मी खोवा घेऊन आली होती, कारण मला तुमच्याशी लवकरच याची एक रेसिपीसुद्धा शेअर करायची आहे. त्याचबरोबर दूध, दही आणि पनीर हे सगळंसुद्धाच घेऊन आली होती. ह्या सगळ्या गोष्टी मला लागतातच आणि मी आठवड्यातनं एकदा तरी ह्या सगळ्या गोष्टी आणते. दूध तर अल्टरनेट डेला येत असतो. ही शेंगदाणेसुद्धा आणले होते, जे की प्रीतमला खूप आवडतात.